हान. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो शेळी घेऊन चारायला आणि घरी पण काही काम नसल्यामुळं निवांत टाइमपास करायला. तर आता मस्तपैकी आम्ही जेवणार आहेत. या मित्रांनो जेवायला. जेवता जेवता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. शंकर मित्रांनो, एक गरीब माणूस असतो. एक भिकारी असतो आणि तो गावात भीक मागत असतो आणि तिथून जवळून देव चालले असतात. देव म्हणतो सगळे श्रीमंत झालेत आणि हा भिकारी अजून भाकरीसाठी मरतोय. मी ह्याला काय करतो, एक सोन्याचं थैलच देऊन टाकतो. त्याने काय केलं, त्या देवानं त्या भिकारीला एक सोन्याचं थैलच दिलं. पण देताना एका या चोरानं बघितलं. देव देऊन पुढे गेले, भिकारी घराकडे निघाला. चोरानं ह्याला वाटात धरलं आणि हिसकावून घेतलं. ए सरक, आम्हाला खायचंय. दुसऱ्या दिवशी परत भीक मागायची वेळ. दुसऱ्या दिवशी देव आले, म्हणाले अरे काल तर तुला पोतभर सोनं दिलं तर मी, अजून तू भीक मागतो. म्हणला देवा तुम्ही दिलतो हो, पण चोरानं लुटलं. परत माझे पहिले दिवस आले, चोरानं लुटलं. मग देवानं काय केलं, ते मोठं गाठोडं होतं, दिसलं, नेलं, म्हणून चोरानं अडविलं. म्हणून देवानं काय केलं, एक हिरा दिला. मला ह्याला गपचिप कुठं तरी ठेव, नाही हे लय किमती सोन्यापेक्षा जास्त. त्यानं तो हिरा पहिला त्याच्या खिशात घातला, पॅक, आणि घरी आला. घरी आला तर मला बायकोला बी हे सांगायचं नाही. बायाली दम निघत नसतो, सांगा इकडे तिकडे ना अजून चोर नेतील. म्हणून त्यानं काय केलं, त्याच्यापाशी एक गाडगं होतं, त्या गाडग्यात टाकला. मला ह्याच्यात कोण बघायलंय, आणि झोपला. ह्याच्या बायकोला सवय होती पहाट 5ला उठून पाणी आणायला जायची. तिने 5 वाजताच ते घाडा उचलला, गेली नदीला, हिसाळला, आणला भरून. हिसाळत्या वेळी तो हिरा पडला. आली घाडा घेऊन. भिकारी म्हणतो अगं हिच्यात मी हिरा ठेवला होता. म्हणली मला काय माहीत, मी आता लावला पाण्यात. तो गिळला माशानं. हुडकून हुडकून आले पण तो माशानं गिळला. दुसऱ्या दिवशी अजून भिकारी भीक मागायला लागला. देव अजून आले, म्हणले अरे तुला 2 वेळेस दिलं मी, आणि तू काय अजून भीक मागतो, का तुझी आदतच आहे. म्हणला नाही. हे पण म्हणला हिरा माझ्या बायकोनं नदीला पाण्याला गेल्यावर धुवून लावला. डेऱ्यात ठेवला होता मी, लावला धुवून. देव म्हणले आता तुला बी जास्त देण्यात काही अर्थ नाही. देवाने एक 4-5 साधे शिक्के दिले, जे आपल्याला रोजच्या चलनात आहेत ते. तो मला आता हे तरी आता घरी घेऊन जातो, आणि जाता जाता काहीतरी नेतो खायला. पण रस्त्याने एक नदी लागली. त्या नदीत माशी धरीत होते लोक. माशी तरपणताना त्याला पाहू वाटलं नाही. त्या माशीवाल्याला म्हणला हे तुम्ही काय करा, हे 4 रुपये घ्या, पण तो मासा एक मला द्या. दिला त्यांनी. त्यांना काय पैसे देईन त्याला द्यायचा. त्याला वाटलं आता ही मासा मी नदीत सोडतो, त्याचा जीव वाचल, काहीतरी 4 रुपये माझे कुठल्या तरी कामाला लागतील. त्या देवानं इतके दिलेत, माझ्या नशिबाला खर्चायला 1 रुपया राहिला नाही. हे 4 रुपये काहीतरी लावतो फायद्याला. म्हणून त्यानं काय केलं, तो मासा नदीत सोडायला गेला की त्याच्या तोंडावाट हिरा खाली पाण्यात पडला.
की तो म्हणतो, अरे भेटला रे भेटला. भेटला रे भेटला की ज्याचं त्यानं सोनं चोरलं होतं, ज्या चोरानं, तो पण जळून चालला होता. तो म्हणाला, भेटला रे भेटला म्हणजे मला म्हणतो की यानं ओळखीलंय, आता मला हे पोलिसाच्या हवाली करतोय. तो चोर म्हणला, मी भेटलो रे बाबा, पण पोलिसाला काय माझं नाव सांगू नको, हे तुझं सोनं मी वापस देऊन टाकतो. सोनं बी वापस दिलं, हिरा बी मिळाला. कशामुळं मिळाला? काहीतरी दुसरीला करण्यामुळं, मदत करण्यामुळं. त्यानं त्या माशाची मदत केली म्हणून त्याला ते मिळालं. अगोदर त्या भिकाऱ्याचं काय होतं? घरी जाणार, बंगला बांधणार, गाडी घेणार, हे चालू होतं. काय वाटतं 12 वाजता खाली वाजायचं नाही.